गुड आफ्टरनून एव्हरीबडी. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलेलं होतं आठवा? एनर्जी पाहिलेली होती. आता कोणत्या एनर्जी पाहिलेल्या होत्या पहा. पोटॅन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी ह्या कुठल्या टाईपमध्ये येतात? मेकॅनिकल टाईप ऑफ एनर्जीमध्ये पोटॅन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी येतं. काय मेकॅनिकल एनर्जीमध्ये दोन प्रकारच्या एनर्जी आपण पाहिलेल्या होत्या. त्यातली एक आहे कायनेटिक एनर्जी आणि दुसरी आहे पोटॅन्शियल एनर्जी. तर आज आपण पोटॅन्शियल एनर्जीच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. मग पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे नेमकं काय आहे? डायरेक्टली मी तुम्हाला कायनेटिक एनर्जीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. कायनेटिक एनर्जी म्हणजे नेमकं काय आहे? तो फॉर्म्युला मी या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². हा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा. कायनेटिक एनर्जी म्हणजे इट इज अ एनर्जी विच प्रोड्युसेस द ऑब्जेक्ट इज इन मोशन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर त्यावेळेस त्याच्याकडे असणारी एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी. मग असं तुम्ही कन्सिडर कराल किंवा मुव्हिंग व्हेकलमध्ये मग कायनेटिक एनर्जी असते का? नाही. मोशनमध्ये आहे त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी आहे, त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला कशामध्ये करायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता. तर त्याचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग केसेस. बेसिकली कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? इट इज एनर्जी टू प्रोड्यूस द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. कायनेटिक एनर्जी काय आहे? कायनेटिक एनर्जी विच प्रोड्यूस द वर्क डन ऑफ द ऑब्जेक्ट. मग वर्क डनचा फॉर्म्युला काय? वर्क डन म्हणजे ज्या एनर्जीमुळं वर्क डन होते त्या एनर्जीला आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. म्हणजे कुठलीही एनर्जी असेल, कारण तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आणण्यासाठी लागणारी एनर्जी कायनेटिक एनर्जी. मग आता वर्क डन म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डनचा फॉर्म्युला वर्क इज इक्वल टू व्हॉट? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. मग कायनेटिक एनर्जीसाठी डायरेक्टली फॉर्म्युला काय झाला? वर्क इज इक्वल्स टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. मग आता या ठिकाणी आणखीन दोन गोष्टी आपल्याला रिप्रेझेंट करता येतात. तर कायनेटिक एनर्जी म्हणजे नेमकं काय आहे? त्यासाठी फोर्स लागतो किंवा फोर्समुळं डिस्प्लेसमेंट होतं म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे. मग फोर्स म्हणजे काय? एफ इज इक्वल्स टू एम ए. एफ इज इक्वल टू एम ए. या ठिकाणी आपण एम ए इंटू एस असंही मांडू शकतो. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू मास इंटू कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट असंही मांडू शकतो. पण जेव्हा एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये येणारा आहे, मोशनमध्ये येण्या अगोदर त्याची इनिशियल वेलॉसिटी काय असते? तर इनिशियल वेलॉसिटी ऑब्जेक्टची असते 0. दॅट इज अ इनिशियल वेलॉसिटी. मग डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड एक इक्वेशन जर आपण मांडलं, एस इज इक्वल्स टू एवटी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी इनिशियल वेलॉसिटी 0 आहे. एस इज इक्वल्स टू यू इंटू 0 प्लस 1/2 इंटू 80 स्क्वेअर. सो दिस टर्म इज अ टोटली 0. एस इज इक्वल्स टू 1/2 इंटू 80 स्क्वेअर. तर ही जी व्हॅल्यू आहे एसची ही पुट करू आपण या इक्वेशनमध्ये आणि मग इक्वेशन काय येतं? कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू एम इंटू ए इंटू काय झालं? 1/2. एस इज इक्वल्स 1/2 80 स्क्वेअर. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू एम इंटू 1/2 इंटू ए स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. इनडायरेक्टली आपण कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 m in bracket a square t square, that means in bracket 80 square असं आपण लिहू शकतो. 80 square. Clear? According to the Newton's equation of motion, according to the Newton's equation of motion, काय Newton's equation of motion? V is equal to u plus v is equals to u plus at. हे न्यूटनचं इक्वेशन आहे फॉर मोशनशी रिलेटेड. बट बिफोर मोशन द ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, देअरफॉर u is equal to 0.
म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये येण्यास अगोदर त्याची व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी काय असते, 0 असते. तर मग या ठिकाणी v इज इक्वल टू AT येईल. म्हणजे या ठिकाणी काय येईल, 0 प्लस AT म्हणजे v इज इक्वल्स टू AT येईल. मग आता आपल्याला या स्वरूपात कन्वर्ट करायचं आहे. जर याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर याचाही स्क्वेअर होईल. म्हणजे v स्क्वेअर इज इक्वल टू 80च्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 80च्या ब्रॅकेटचा स्क्वेअरच्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू पुटअप करू शकतो. कायनॅटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 m आणि या ठिकाणी आला v स्क्वेअर. सो दॅट इज इक्वेशन ऑफ कायनॅटिक एनर्जी. That is a equation of kinetic energy to produce this work done with the help of kinetic energy. तर मग आता पुढचा मुद्दा आहे, जेव्हा या काही कंडिशन घडतात, हे इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. हे इक्वेशन कॅल्क्युलेट करत असताना काही अडचणी आल्या का, म्हणजे काय काय लागतंय, कसं लागतंय, या सगळ्या गोष्टीचं आपण ऑब्झर्वेशन करत आहोत. मग आता पुढचा मुद्दा काय आहे, व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग केसेस. काय होतं पहा, अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक द स्टंप. अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक द स्टंप. फास्ट म्हणजे मुव्हिंग आहे, क्रिकेट बॉल मुव्हिंग आहे म्हणजे काय आहे, त्याच्याकडं कायनॅटिक एनर्जी आहे. क्लिअर. बॉल कसा आहे, मुव्हिंग आहे म्हणजे त्याच्याकडे कुठली एनर्जी, कायनॅटिक. दॅट इज अ वन टाइप ऑफ एनर्जी. आणि त्या एनर्जीमुळं तो बॉल मोशनमध्ये आहे. जेव्हा तो बॉल स्टंपवरती स्ट्राईक करतो म्हणजे त्या ठिकाणी कायनॅटिक एनर्जीचा यूज त्या स्टँडिंग स्टंपवरती झाल्यानंतर स्टँडिंग स्टंप मोशनमध्ये येतात. म्हणजे तीच कायनॅटिक एनर्जी इज कन्वर्टेड इन टू स्टंप गोज कंटिन्युअस इन मोशन. म्हणजे जे काही मोशनमध्ये येणार आहे, असं नाही की तो कंटिन्युअसच मोशनमध्ये असला पाहिजे. मुद्दा लक्षात येते का बघा, क्लिअर. क्लिअर मुद्दा लक्षात येते. मी काय म्हटलं, बॉल फेकल्यानंतर आता त्या बॉलमध्ये कुठली एनर्जी आहे, कायनॅटिक एनर्जी. स्टंप कशा येतात, स्टँडिंग. एनर्जी कुठली आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे. आता कन्व्हर्शन कसं आहे या एनर्जीचं, कायनॅटिक एनर्जी जेव्हा स्टँडिंग स्टंपवरती आदळतात तेव्हा त्या स्टँडिंग स्टंप मोशनमध्ये येतात. म्हणजे कायनॅटिक एनर्जीचं कोलिजन केल्यानंतर ती एनर्जी दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये इन्व्हॉल्व होते आणि सेकंड ऑब्जेक्ट किंवा दुसरा ऑब्जेक्ट मोशनमध्ये येतो. क्लिअर. सेकंड एक्झाम्पल, द स्ट्रायकर हिट्स द कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. आता कॅरम बोर्डमध्ये जे स्ट्रायकिंग, कॅरम बोर्डमध्ये ज्या गोट असतात त्याच्यामध्ये जो स्ट्रायकर आहे, स्ट्रायकरला आपण हिट करतो. हिट केल्यानंतर तो स्ट्रायकर ज्या कुठल्या कॉईनवरती आदळतो तेव्हा ती कॉईन स्टेशनरी असते. मग त्या कॉईनला मोशनमध्ये आणण्यासाठी जी कॅरम बोर्डची जी कॉईन आहे त्या कॉईनला मोशनमध्ये आणण्यासाठी हा स्ट्रायकर, कायनॅटिक एनर्जी असणारा स्ट्रायकर, तो त्याच्यावरती आदळतो आणि त्याच्यामध्ये ती एनर्जी जनरेट करते म्हणजे तो पुन्हा मोशनमध्ये येतो. त्याचबरोबर वन मार्बल स्ट्राईक अनादर इन अ गेम ऑफ मार्बल्स. जेव्हा तुम्ही त्या मार्बल्स म्हणजे गोट्या खेळता तेव्हा एक गोटी दुसऱ्यावरती आदळते म्हणजे त्या गोटीमध्ये कायनॅटिक एनर्जी असते. ती कायनॅटिक एनर्जी दुसऱ्या गोटीवरती आदळल्यामुळं काय होते की ती गोटी सुद्धा कायनॅटिक एनर्जी जनरेट करते. आणि मग आता मुद्दा आहे, कायनॅटिक एनर्जीमुळे एक ऑब्जेक्ट जस्ट लाईक अ वन टाइप ऑफ फोर्स, कायनॅटिक एनर्जीमुळे एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस करतो. म्हणजे कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच वर्क. मुद्दा लक्षात आला का बा. कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू कायनॅटिक एनर्जीमुळे वर्क होतं. मग वर्कचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे कायनॅटिक एनर्जी म्हणजेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट कसं आहे हे आपण पाहत आहोत. ओके, इथपर्यंत कळलं सगळ्यांना, क्लिअर. आता पुढे जाऊयात. काही एक्झाम्पल वरती दिलेले आहेत. व्हेन मुव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राईक अ स्टेशनरी ऑब्जेक्ट, द स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्स. मान्य आहे ना. जेव्हा मुव्हिंग ऑब्जेक्ट म्हणजे बॉल हा मोशनमध्ये आहे, स्टेशनरी कोण आहे, स्टंप, त्याच्यावरती आदळला
आदळल्यानंतर काय होतं, स्टंप काय होतात, मोशनमध्ये येतात. म्हणजे एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टला मोशनमध्ये आणण्यासाठी जी एनर्जी यूज केली जाते ती एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी. जस्ट लाईक एखादी वस्तू थांबलेली आहे, एखादी वस्तू थांबलेली आहे आणि त्याला जर आपण फोर्स अप्लाय केला तर ती वस्तू डिस्प्लेस करते. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, वर्क. कशामुळं, कायनेटिक एनर्जी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी आहे त्याला आपण कायनेटिक एनर्जी असं कन्सिडर केलं. त्या एनर्जीमुळे आपण फोर्स अप्लाय केला, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजेच दॅट इज अ कायनेटिक एनर्जी. तर मुव्हिंग ऑब्जेक्ट हॅज सम एनर्जी. मग आता काय होतंय, त्या मुव्हिंग ऑब्जेक्टमध्ये काही प्रमाणात एनर्जी आहे आणि पार्ट ऑर ऑल ऑफ विच इट शेअर विथ अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. म्हणजे त्याच्यातली काही एनर्जी, इव्हन सगळीच्या सगळी एनर्जी, दोन्ही गोष्टी आहेत बा. म्हणजे जेव्हा बॉल स्टंप वरती आदळतो तेव्हा त्याच्यातली काही एनर्जी त्या स्टंपमध्ये जाते आणि काही एनर्जी बॉलमध्ये राहते. इव्हन काही वेळेस असं होतं बघा, तुम्ही लहानपणी काचेच्या गोट्या खेळल्या असतील. जेव्हा एखाद्या काचेच्या गोटीचा निशाणा दुसऱ्या काचेच्या गोटीवरती लागल्यानंतर ती काचेची गोटी तिथून निघून जाते आणि दुसरी त्या जागेवर थांबते. म्हणजे या ठिकाणी काय झालं, या गोटीकडं असणारी टोटल कायनेटिक एनर्जी इज कम्प्लिटली कन्व्हर्टेड इनटू अनादर पेबल्स. लक्षात आलं का? म्हणजे या गोटीमध्ये, ज्या गोटीने आपण दुसऱ्या गोटीवरती मारणार आहोत, मुद्दा पहा. समजा या ठिकाणी एक गोटी आहे, आपण या ठिकाणी या गोटीने याच्यावरती फाईट करणार आहोत किंवा याच्यावरती हिट करणार आहोत. जेव्हा ही गोटी याला मारली तर या ठिकाणी कोणती एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी. आणि इथं मारल्यानंतर ही गोटी इकडं गेली आणि या जागेवर ही गोटी येऊन बसली. म्हणजे याची टोटल एनर्जी याच्यामध्ये कन्वर्ट होऊन ही गोटी इकडं आलेली आहे. म्हणजे बऱ्याचदा असंही होतं की बाबा टोटल एनर्जी दुसऱ्या एनर्जीमध्ये किंवा दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये ट्रान्सफर केली जाते किंवा काही एनर्जी ट्रान्सफर केली जाते आणि काही एनर्जी. फॉर एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल पहा. क्रिकेट खेळत असताना एखाद्या फिल्डरने बॉल उचलला आणि स्टंपच्या दिशेने भिरकवल्यानंतर बाय चान्स तो बॉल स्टंपला लागला तर त्या स्टंप खाली पडतात. त्यावेळेस बॉलचा जो ओरिजिनल स्पीड होता, जो ओरिजिनल व्हेलॉसिटी होता, तो हिट झाल्यामुळं त्याचा व्हेलॉसिटी कमी झाला. कमी का झाला, कारण त्याच्यातली काही एनर्जी स्टंपनी ऍक्सेप्ट केलेली आहे. लक्षात आलं? म्हणजे इनिशियली तो ऑब्जेक्ट कसा होता, स्टेशनरी होता. द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकम्स अ मोशन. म्हणजे ज्या एनर्जीमुळं ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये येतो अशा एनर्जीला कायनेटिक एनर्जी म्हणतात. आणि वर्क डन बाय अ फोर्स टू डिस्प्लेसमेंट अ स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू द डिस्टन्स एस इज द कायनेटिक एनर्जी ऑब्टेन किंवा कायनेटिक एनर्जी गेन बाय ऑब्जेक्ट. म्हणजे कायनेटिक एनर्जी एखाद्या ऑब्जेक्टने गेन केल्यानंतर तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस होतो, दॅट इज अ फोर्स. फोर्समुळे तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस होतो, म्हणून आपण ही कंडिशन म्हणले कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच वर्क. आणि मग बाकीचं काय आहे, फोर्स म्हणजे काय, मास इंटू ऍक्सलरेशन ते ठेवलं. एसला जसं तसं, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. एखादा ऑब्जेक्ट स्ट्राईक होण्या अगोदर, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एनर्जी गेन करण्या अगोदर इनिशियली तो कसा असतो, स्टेशनरी. आता जो स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे तो डिस्प्लेसमेंट करणार आहे, पण डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड इक्वेशन मांडलं. बिफोर स्ट्रायकिंग इनिशियल वेलॉसिटी 0, ही टर्म 0 झाली. एस इज इक्वल्स टू 1/2 AT स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप केली म्हणजे इक्वेशन आलं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू MA इंटू 1/2 MV स्क्वेअर. लक्षात आले का इथपर्यंत? पहा सगळ्यांना क्लिअर? काही शंका आहे? त्याच्यानंतर पुढे काय केलं, काही इक्वेशन मोशनशी रिलेटेड आहे. मोशनशी रिलेटेड कायनेटिक इक्वेशन कुठलं आहे, V इज इक्वल टू U प्लस AT. मग हे इक्वेशन सुद्धा त्याच्याशीच रिलेटेड आहे मोशनमध्ये आल्यानंतर, पण येण्या अगोदर त्याचीही इनिशियल वेलॉसिटी काय होती, 0. मग इनिशियल वेलॉसिटी 0 होती, V जशास तसा, AT जशास तसा, V इज इक्वल टू AT. आपल्याकडे ATचा स्क्वेअर आहे, मग याचा स्क्वेअर केला तर याचाही स्क्वेअर येतो, म्हणजे ATचा स्क्वेअर बरोबर V स्क्वेअर. ही व्हॅल्यू या ठिकाणी ठेवली, ATच्या स्क्वेअरच्या ठिकाणी V स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 MV स्क्वेअर. आलं का लक्षात? इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज
0. Initial velocity of the object is 0. तर अशा प्रकारचा हा कायनेटिक एनर्जीचा इक्वेशन आहे. ऑब्जेक्ट मूव्स आहे, त्याच्यावरती फोर्स अप्लाय झाला, आणि त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 होती. फोर्स एफ अप्लाइड केल्यानंतर त्याच्यामध्ये ॲक्सलरेशन होतं ॲट सर्टन टाइम, आणि वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ह्या फॉर्म्युल्यानुसार हे आपण कॅल्क्युलेट करतो. आता याच्यावरती एक छोटासा क्वेश्चन आहे, ऑलरेडी सॉल्व्ड आहे, तो तेवढा घेऊ, म्हणजे हा पॉईंट या ठिकाणी क्लोज होतो. हा पॉईंट या ठिकाणी काय होतो, क्लोज होतो. ओके, चला मग इक्वेशन कायनेटिक एनर्जीवरती एक क्वेश्चन आहे. अ स्टोन हॅव्हिंग अ मास ऑफ 250 ग्रॅम. मास दिलेला आहे m इज इक्वल टू 250 ग्रॅम. मास ऑफ द ऑब्जेक्ट इज 250 ग्रॅम. इज फॉलिंग फ्रॉम अ हाईट. तो एका सर्टन हाईट वरतून खाली पडणार आहे. हाऊ मच कायनेटिक एनर्जी ऑफ द स्टोन, how much kinetic energy does it have the moment at the moment when the velocity is 2 meter per second. Velocity is 2 meter per second. मग काय दिलंय, मास दिलंय, वेलॉसिटी दिलंय, काय कॅल्क्युलेट करायचंय, हाऊ मच कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. हे कुठलं युनिट आहे, MKS. हे कुठलं आहे, CGS. यालाच MKS मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 250 ला 1000 ने डिवाइड करा, म्हणजे या ठिकाणी 0.25 किलोग्राम असं होतं. फॉर्म्युला काय, 1/2 कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 mv स्क्वेअर. 1/2 m किती आहे, 0.25 इंटू वेलॉसिटी किती आहे, 2 त्याचा स्क्वेअर, बरोबर ना. या ठिकाणी 1/2 इंटू 0.25 इंटू 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4, या ठिकाणी 0.5. कायनेटिक एनर्जी, एनर्जीचं युनिट जूल. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0.5 जूल. आणि मग आता तुम्हाला एक छोटासा क्वेश्चन आहे, यूज युअर ब्रेन पॉवर मधला. तो तुम्ही स्वतः वाचायचा आहे आणि त्याचे आन्सर सॉल्व करून मला व्हॉट्सॲप करायचा आहे. माझा नंबर आपल्या सगळ्यांकडं आहे. सध्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.